ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट घोंघावतंय। मुंबईत मिनी लॉकडाऊन होण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आहेत। बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही चिंताजनक असून गर्दी कमी करण्यासाठी निर्बंध लावणार असल्याचं महापौरांनी म्हटलंय। ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होतोय, त्यामुळे रुग्ण आढळल्यास बिल्डिंग सील करण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी म्हटलेलं आहे। आयुक्तांनी इक्बाल चहल सरांनी आज क्लिअर सर्व पेपरमध्ये आलेलं आहे की त्यांनी सांगितलंय 20,000चा जर आकडा क्रॉस झाला तर मात्र काही ठिकाणी मिनी लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन करावं लागेल। आणि मला हीच विनंती आपल्या माध्यमातून लोकांना करायची आहे। लोक भरभरून लिहितात की आम्हाला नकोय, नकोच आहे, कोणालाच नकोय, लॉकडाऊन नकोच आहे। मुंबईमध्ये कोविड वाढत आहे। काल 8,000 केसेस होते, आज कदाचित 10,000चा आकडा सुद्धा क्रॉस होऊ शकेल। आपलं पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढत आहे, कारण परदेशातून येणारे नागरिक आहेत किंवा बाकी सोशलायझेशनचे इव्हेंट्स आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत, यामुळे कोविड वाढतो आहे। ओमायक्रॉनचा सुद्धा मागच्या वेळेस आपण जेव्हा आढावा घेतला होता त्यावेळेस 55% लोकांना ओमायक्रॉनची बाधा झालेली आढळलेली आहे। सुदैवाने ही संख्या जरी वाढत असली तरी 90% किंवा 90%च्या आसपास ही असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत।